त्याचा थिसिस घ्यायचा आहे आणि तुमचा एक लॉंग टर्म प्रोजेक्ट राहतो ज्याच्यामध्ये तुम्हाला हळूहळू एक गाईड पण राहतो तो तुम्हाला गाईड करत तुम्हाला एक आपला प्रोजेक्ट डिझाईन करायचा असतो. म्हणजे हर सेम तुम्हाला एक प्रोजेक्ट राहतो पण मिड इयरला फायनल मेन प्रोजेक्ट राहतो. त्याच्यामध्ये लेवल वाईज तुमचं बाहेरून ज्युरी करून तुमचं वायवा घेतली जाते. तुम्हाला प्रोसेस कुठं चुकत आहे काय चुकतं आहे ते चेंजेस करावे लागतात. आणि हे पण आहे की मल्टिपल रिव्ह्यूज करावे लागतात काम करताना. म्हणजे तुम्ही जर शीट बनवली तुला वाटते बाबा मी खूप छान काम केलं असं नसतं का तुला चुका भेटणारच. एक एक शीट तुम्हाला 3-4 वेळा बनवायची पण कन्सिस्टन्सी पाहिजे आणि हार्डवर्क कुठेही गेला तर हार्डवर्क हा करावाच लागतो. त्यामध्ये बेटर आत्ता सध्या तुम्ही काय करता? मी आत्ता बॅचलर्स इन आर्किटेक्चर करते. आता माझा मास्टर्सचा सध्या तरी विचार नाही पुढे जाऊन तू पुढे काय करणार आहे? मास्टर नाही मग मी डायरेक्ट फॉर्ममध्ये काम काही प्रोजेक्ट. मुलींसाठी किती चांगलं आहे? मुलींसाठी खूप चांगलं आहे. म्हणजे तुम्ही कसं घर बसल्या डिझाईन्स वगैरे बनवू शकता. कुठे असाल तिथून डिझाईन देऊ शकता आणि सेफ आहे. बाकी पेक्षा थोडी सेफ करतो चांगलं आहे. आणि बाहेर पडल्याशिवाय इम्प्रूव्हमेंट होत नाही. बाहेर पडलंच पाहिजे. जेवढे बाहेरच्या कॉलेजेस जे ओळखी होतील तिथल्या कॉलेजेसमध्ये काय शिकते कोण ते समजेल त्यावेळी आपल्याला तरी ते आपण शिकल्या गेलो. आता वसीम खानच्या त्या सरांच्या क्लासमध्ये असल्यामुळे बाकीच्या इन्स्टिट्यूटचे पण स्टुडंट्स होते तर ते आता वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आहेत. आता माझे फ्रेंड्स NITमध्ये पण आहेत, ST दिल्लीमध्ये पण आहेत, विजयवाडामध्ये पण आहेत. मला जर गरज लागली तर मी कोणाशीही कॉन्टॅक्ट करू शकते. मला मदत लागली तर ते मला पण मदत करतात मी त्यांना पण मदत करते. त्यांच्या कॉलेजमध्ये कसा करिक्युलम ते समजते. इथल्या कॉलेजेसचा टीचिंग पॅटर्न वेगळा राहतो आपल्या तिथल्या कॉलेजेसचा टीचिंग पॅटर्न वेगळा राहतो. आता मी जे शिकते ते जे 3rd इयरला शिकते 6th सेमला आणि जे इथं मुलं शिकतात 6th सेमला तो माझा प्रिवियस सिलेबस म्हणजे जवळजवळ 2 सेमिस्टरचा गॅप पडतो ना पूर्ण. तर सिलेबसमध्ये पण थोडंफार पुढे मागे होतो. आम्ही थोडं पुढे जातो त्याचं थोडं मागे पडलेलं सांगतो. इन्स्टिट्यूटचे जे टॉपमोस्ट आहेत त्यामुळे फरक पडणारच. त्यांची अजूनही सहकार्य होते आणि अजूनही कुठे होते ही पहिलीच बॅच आहे त्याच्यामध्ये आत्ताची त्याच्यामध्ये सर्वांचं सिलेक्शन तुम्ही पण त्या दृष्टिकोनातून काम करा. माझं सिलेक्शन होण्यासाठी त्या कॉलेज जावं. काय बोलायचं? परीक्षा येते पहिल्यांदा जानेवारीमध्ये 31